नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आपल्या चॅनलवर स्टॉक मार्केट रिलेटेड आपण सर्व कंटेंट टाकणार आहोत। जे मुलांना स्टॉक मार्केट शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल काही माहित नाही, त्या मुलांसाठी आपण या चॅनलवर एक सिरीज चालू करत आहोत। यामध्ये आपण स्टॉक मार्केट एकदम शून्यापासून तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहोत। आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग चालू करूया आपल्या स्टॉक मार्केट सिरीजचा पहिला भाग। मित्रांनो, या बेसिक ऑफ स्टॉक मार्केटमध्ये आपण स्टॉक मार्केट म्हणजे काय, NSE म्हणजे काय, निफ्टी काय असतं, सेन्सेक्स काय याबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत। ठीक आहे, तर स्टॉक मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केट म्हणजे अशी जागा जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री केले जातात। भारतामध्ये दोन प्रकारचे शेअर बाजार आहेत, एक BSE, दुसरे NSE। BSE म्हणजे काय? BSE चा फुल फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। ही भारतातली सर्वात जुनी स्टॉक एक्सचेंज आहे। BSE द्वारेच आपण कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करतो। आता आहे सेन्सेक्स। सेन्सेक्स काय? सेन्सेक्स हा BSE चा इंडेक्स आहे। सेन्सेक्स द्वारेच आपल्याला कळतं की मार्केट वरती जात आहे की खाली जाणार आहे। NSE म्हणजे काय? NSE चं फुल फॉर्म आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज। हे पण BSE सारखंच काम करतं। याद्वारे आपण NSE द्वारे पण कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री केले जातात। निफ्टी किंवा निफ्टी 50। निफ्टी म्हणजे काय? हा NSE चा एक इंडेक्स आहे। त्याला निफ्टी 50 का म्हणतात? तर निफ्टीमध्ये 50 अशा महत्त्वाच्या कंपन्यांचा समावेश केला जातो, म्हणून त्याला निफ्टी 50 म्हणतात। स्टॉक मार्केट कसं शिकायचं? स्टॉक मार्केटमध्ये कंपन्यांचे शेअर्स कसे खरेदी किंवा विक्री करायचे? तर स्टॉक मार्केटमध्ये आपण कंपन्यांचे शेअर्स डीमॅट अकाउंटद्वारे खरेदी किंवा विक्री करतो। डीमॅट एक अकाउंट आहे जिथे आपले शेअर्स डिपॉझिट केले जातात। जसं बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट करतो त्याचप्रमाणे आपले जे कंपनीचे शेअर्स खरेदी करतो डीमॅट अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातात। डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला ब्रोकर ॲपची गरज असते। ब्रोकर ॲपमध्ये खूप सारे ॲप आहेत, जसं की झिरोधा आहे, धन आहे, ग्रो आहे। डीमॅट अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता। गुंतवणूक आता दोन प्रकारे करू शकता, एक असतं ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म आणि दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट किंवा लॉंग टर्म मध्ये। शॉर्ट टर्म म्हणजे काय? काही काळासाठी आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो आणि त्याची किंमत वाढल्यानंतर आपण ते विकून टाकतो। आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी, त्याला लॉंग टर्म म्हणतो आपण। एखादे शेअर्स घेऊन ठेवणे आणि त्याची वाढण्याची वाट बघणे। तर हे आपण सर्व डीमॅट अकाउंटद्वारेच करू शकतो। तर डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं? डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपण कोणतेही ब्रोकर ॲप डाउनलोड करू शकतो। बरेच ब्रोकर ॲप आहेत, तुम्ही नाव पण ऐकले असतील। झिरोधा आहे, ग्रो आहे, धन आहे, एंजल वन आहे। जर तुम्हालाही डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे धन आणि झिरोधा ॲपची। हे एवढं बेसिक आहे की खूप जणांना माहीत असेल, पण बरेच असे मुलं आहेत ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे, पण स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं, BSE काय असतं या गोष्टींची माहिती नसते। म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। स्टॉक मार्केटच्या बेसिक्समध्ये खूप जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये, कारण याचा डायरेक्टली असा ट्रेडिंगमध्ये उपयोग होत नाही। फक्त आपल्याला वरवर त्याची माहिती असली पाहिजे। तरी तुम्हाला जर वाटत असेल एखाद्या टॉपिकवर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डल, चार्ट पॅटर्न, सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं, ट्रेंड काय असतं याची बेसिक माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।